आज आपण अशा वांग्याची भाजी करणार आहोत. अशा वांग्याची भाजी तुम्ही केली आहे का? केली तर कशी केली आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघा मी खोबरं घेतलेलं आहे, आलं लसूण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते जे मी तुम्हाला दाखवलं ते सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये कारळ आहे आणि ब्लॅक कलरच्या छोट्या बिया आहेत. त्यानंतर खोबरं पण भाजून घेतलेलं आहे, लसण आणि अद्रक. तर सगळं मी एकदाच पेस्ट केलेलं आहे, मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला कोणते कोणते मसाले घ्यायचे आहेत. हळद घेतलेली आहे, त्यानंतर तिखट घेतलेलं आहे. तिखट चवीपुरतं घ्या. नंतर मी तिखट आपण भाजीमध्ये फोडणीमध्ये तिखट टाकणार नाही आहेत. इथंच तुम्हाला जेवढं तिखट घ्यायचं तेवढं घ्या. आणि सिक्रेट म्हणजे आपल्याला पनीर मसाला थोडा यामध्ये टाकायचा आहे. जेवढंही मी आधी घेतलेलं आहे तेवढं, आणि प्लस हे. तर तुम्हाला दालचिनी विलायची थोडं थोडं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण ज्यांना काळा मसाला खायचा नाही त्याच्यासाठी अप्रतिम भाजी आहे ही, आणि मस्त लागते, चव पण मस्त लागते. नक्कीच करून पहा. तर बघा यामध्ये एवढंच टाकलेलं आहे आणि परत मीठ टाकणार आहे मी. तर मीठ टाकलेलं आहे, पनीर मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे, आणि हे दोन्ही पण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर वांगे व्यवस्थित धुवून घेतले, अर्ध्या मधातून कट करून परत एका वांग्याचे 2 भाग करून परत त्याचे 4 भाग अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये ना जेही आपण तयार केलेलं कूट आहे ते भरून घ्यायचे. तर काढून घेते मी हे कूट, आणि जो मसाला आहे तो आपण मिक्स करून घेऊयात. तुम्हाला परत यामध्ये काळा मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. पण ज्यांना कोणाला काळा मसाला खायचा नाही त्यांनी अशी केलात भाजी तरी मस्त लागते. मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचे, मिक्स करून घ्यायचे, आणि ते या वांग्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्कीच तुम्हाला भाजी आवडेल, रेसिपी आवडेल. माझ्या नवीन नवीन रेसिपीज, विविध रेसिपीज यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिजिट द्या, पहा. आवडतील नक्कीच. आवडल्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला आतमध्ये भरायचे आहेत. जसं की भरलं वांगं म्हणू शकता याला. तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही रस्साही करू शकता. रस्सा करायचा नसेल तर तुम्ही फ्राय पण करू शकता. फ्राय करायचं असेल तर थोडं जास्त तेल वापरायचे आणि थोडं कमी आचेवर दम मारून ठेवायचं आहे. म्हणजे कमी आचेवर झाकून ठेवायचं आहे, आणि थोड्या थोड्या वेळाला खालची बाजू वरती करत राहायचं आहे. म्हणजेच मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, जेणेकरून ना जे वांगे आहेत ते करपणार नाहीत. तर बघा सगळे भरून झालेले आहेत. तर चला लगेच फोडणी देऊयात. फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घेऊयात. तेल पण छान गरम करून घेऊयात. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडी मोहरी टाकणार आहे, थोडं जिरं टाकणार आहे. त्यानंतर थोडासा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे, 1 आधी 2, आणि टोमॅटोज. तर चला मोहरी टाकून घेऊयात. जिरं मोहरी टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित तडतडू द्या. त्यानंतर कढीपत्ता टाकून दिला. त्यानंतर कांदा टाकून द्यायचा आहे. व्यवस्थित ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. छान ब्राऊन कलर आल्याच्या नंतर टोमॅटोज टाकायचे. तर सगळा मसाला आपला तयारच आहे. तर हे ब्राऊन कलरचं करून घ्यायचे. थोडा वेळ आपण याला झाकून ठेवूया, ज्यामुळे पूर्ण व्यवस्थित शिजेल. तुम्हाला रेसिपी आवडल्याच्या नंतर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील.
बघा आता थोडा वेळ आपल्याला 2 मिनिट झाकून ठेवूयात. 2 मिनिट झाल्याच्या नंतर मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. स्मेल पण मस्त येत आहे. आणि तुम्ही कोणत्या साईडनी व्हिडिओ पाहत आहात नक्कीच मला कमेंट करून सांगा. यानंतर जे पूर्ण वांगे आहेत ते यामध्ये टाकून देऊयात. तर तुम्हाला रस्सा भाजी करायची आहे की फ्राय करायचं आहे, तुम्हाला जर फ्राय करायचं असेल तर व्यवस्थित मिक्स करून घ्या. खालच्या साईडनी जे आपला मसाला आहे तो सगळा मिक्स करून घ्या. त्यानंतर झाकून ठेवायचे, अगदी कमी आचेवर झाकून ठेवायचे 1 मिनिट. परत मिक्स करायचे, परत 1 मिनिट झाकून ठेवायचे, परत मिक्स करायचे असं. आणि तेल थोडं जास्त प्रमाणात वापरा, याच्यापेक्षा थोडं जास्त तेल वापरा. तर कंटिन्यू तुम्हाला झाकून ठेवायचे, मिक्स करायचे, परत 1 मिनिट झाकून ठेवायचे, परत मिक्स करायचे. असं करत करत शिजेपर्यंत, वांगे पूर्ण शिजेपर्यंत तीच प्रोसिजर करायची आहे, रिपीट. आणि रस्सा भाजी जर करायची असेल तुम्हाला तर हे बघा मी जसं करत आहे तसं थोडा वेळ झाकून ठेवा. 1 ते 2 मिनिट झाकून ठेवा आणि त्यानंतर पाहूयात शिजलेलं आहे की नाही. शिजले म्हणजे वांगे पूर्ण शिजलेत की नाही एक वेळेस पाहूयात. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या. परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे शिजेपर्यंत. परत झाकून ठेवायचे, पाण्याला उकळी येऊ द्या, व्यवस्थित शिजू द्या आणि शिजल्याच्या नंतर वरती कोथिंबीर टाकून घ्या. तर नक्कीच रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. तर थोडा वेळ आपण झाकण बंद करून ठेवूयात. मस्त उकळी येऊ दिलेली आहे, मस्त उकळी आलेली आहे आणि अप्रतिम भाजी अशी रेडी झालेली आहे. नक्कीच ट्राय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मस्त खा, मस्त रहा, एन्जॉय करा, आनंदी रहा, खुश रहा आणि माझे नवीन रेसिपीज पाहत रहा. तर भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.